नमस्कार. वृंदावनी फॅशन किट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण छान अशी बॅकनेक गोल गळ्यावरती सुंदर डिझाईन पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. एकदम सोप्या पद्धतीने एकदम सिंपल डिझाईन आपण इथे दाखवलेली आहे. बघा 15 इंच उंची घेतलेली आहे आपल्याला. 14 इंच ही रेडी ठेवायची आहे. शोल्डर 5.5 इंच आणि चेस्टची साईज आपण इथे 36 इंच घेतलेली आहे. कमर आपली 30 इंच आहे. तर अशा प्रकारे आपल्याला बघा 2.5 इंच गळा रुंदी ठेवायची आहे. तुम्हाला हवं असेल तर 2.25 ही तुम्ही इथे ठेवू शकता गळ्याच्या डिपनेकनुसार, किंवा तुम्हाला जसं डीप पाहिजे त्या प्रकारे. इथे बघा 11:15 म्हणजे 10:30 पर्यंत घेतलं मी गळा, आणि 3 इंच गळा रुंदी ठेवायची आहे आपल्याला. तुम्ही कोणत्याही साईजवरती अशा प्रकारे ही डिझाईन बनवू शकता. सिंपल अशा गोल गळ्यावरती आपण ही डिझाईन बनवलेली आहे. छान अशी आपली डिझाईन तयार होणार आहे एकदम सोप्या पद्धतीने. जरी तुम्ही नवीन ट्राय केली तरी तुम्हाला ही व्यवस्थित जमणार आहे. तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आणि चॅनलवर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बघा गोल गळ्यावरती मी फक्त याची कटिंग करून घेतली. आता आपल्याला कॅनव्हास पेपर वापरायचा आहे, कारण आपण फिनिशिंग चांगली येण्यासाठी आपण इथे कॅनव्हास पेपर वापरत आहोत. बघा जसं आहे तसं बंद बाजू ठेवून आपण इथे आखून घेतलेलं आहे, व बाहेरच्या बाजूनेही आपल्याला थोडंसं 1 ते 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायचं, मार्किंग करून घ्यायचे, व तो आपल्याला कॅनव्हास पेपर इथे वापरायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही. आता साईडच्या बाजू हे आपण असं कट करून घ्यायचं आहे, मार्किंग जशी केली आहे आपण ते. आणि इथे बघा मेन ब्लाऊज हा मी थोडासा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून कट करून घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला हे अस्तर ठेवायचं, व त्यावर कॅनव्हास पेपर, जो मेन ब्लाऊजचा कपडा आहे तो वरच्या बाजूने आपला सरळ आहे. कॅनव्हास पेपर आतल्या बाजूने जाणार आहे. इथे बघा आपण इस्त्री करून जरी चिपकवलं तरीही एकदम सोप्या पद्धतीने होतं, किंवा आपण टीप देऊनही शिवून घेऊ शकतो अस्तरवरती ते. तर जसं तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही इथे करून घ्यायचं आहे. बघा 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून पूर्ण गळ्यावरती आपल्याला व्यवस्थित तिन्ही एकत्र धरत आपल्याला टीप द्यायची आहे. खालचे कपड्यात थोडंसं एक्स्ट्रा आपण कट केलेलं आहे, व गळा हा त्यावरती आपण कट केलेला नाही, त्यामुळे एवढं अवघड जाणार नाही, सोपं जातं. बघा मी आतला जो गळ्याचा कपडा आहे तो आता इथे कट करून घेत आहे. हा पूर्ण गळ्यावरती छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, व त्यानंतर आपल्याला बघा बाहेरच्या बाजूने म्हणजे वरच्या बाजूने दाबटीप देऊन घ्यायची आहे याला. इथे पाहू शकता अशा प्रकारे आपण इथे वरून व्यवस्थित अस्तरचा कपडा हा वरती दिसणार नाही याची काळजी घेत आपण याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या ब्लाऊजच्या डिझाईन एकदम सोप्या पद्धतीने मी सांगण्याचा प्रयत्न केला. तसेच ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग ही दाखवलेली आहे, कटोरी, प्रिन्सेस, आणि दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. तर आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि जर तुम्ही नवीन शिकत असेल किंवा शिवण क्लास केला आहे परंतु शिवायला जमत नाही, डिझाईन जमत नाहीत, तर नक्कीच आपले चॅनल हे सबस्क्राईब करून ठेवा. नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. किंवा आपल्या मैत्रिणी वगैरे असतील, कोणी शिवण काम करतायत तर त्यांनाही थोडंसं प्रॉब्लेम येतो शिवताना, तर त्यासाठी त्यांनाही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करायला सांगा, की त्यांना त्याचा उपयोग होईल. हे बघा एक्स्ट्राचा कपडा कट करून त्यानंतर मी साईडनी मधोमध फोल्ड करून हे 4 इंचाचे टक्स आपण इथे मारून घेतलेले आहेत. अशा प्रकारे आपले जर मधून टक्स मारले एकदम परफेक्ट येतात, आणि माप वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही. एकदम छान असे आपले 4 इंचाचं उंचीचं माप तुम्ही इथे घेऊ शकता. तुम्हाला प्रॅक्टिस झाली असेल तर ते एकदम बरोबर लगेच समजेल. इथे आपल्याला बघा खाली पायपिंग बनवायची आहे कमरेला. ह्या पायपिंगमुळे आपल्या ब्लाऊजला एकदम छान असा लुक येणार आहे. बघा इथे फोल्ड करून घेतले, 1.5 इंचाची मी इथे पट्टी घेतलेली आहे, ती फोल्ड करून घेतली, बंद बाजूला फक्त टीप देऊन घेतली, व त्यानंतर आपल्याला कमरेवरती पूर्ण आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे पाहू शकता. कोणत्याही ब्लाऊजवरती कॉन्ट्रास्ट कलरमध्ये जर तुम्ही अशी पायपिंग लावली तर ब्लाऊजला खूप छान लुक येतो. कमरेच्या बाजूलाही अतिशय छान असा लुक येतो आपल्या ब्लाऊजला. बघा अशी पायपिंग एकदम फिनिशिंग सहित छान अशी आपली पायपिंग तयार होते.
त्यामुळे तुम्हीही नक्की ट्राय करा. बघा, जे मार्जिन आहे आपलं ते आतल्या बाजूला घेत आपण पूर्ण कमरेवरती पायपिंग देऊन घ्यायची व त्यानंतर त्याच्या शेजारी मी अजून एक टीप देऊन घेत आहे, कारण जे आतलं मार्जिन आहे ते व्यवस्थित आणि एकदम रेडीमेड सारखी पायपिंग दिसते. त्यामुळे अशा प्रकारे डबल टीप दिली तर खूप छान असं आपल्या ब्लाऊजला लुक येतो. बघा, फिनिशिंग तर छानच आलेली आहे. आता आपल्याला गळ्याला ही पायपिंग लावायची आहे, तर ही मी तिरकी पट्टी घेतली 1.25 इंचाची. तर तिथेही आपल्याला बंद बाजूला फक्त टीप देऊन घ्यायची आहे आपल्याला. बघा, तिरक्या पट्ट्या गळ्यासाठी कंपल्सरी आपण तिरक्याच पट्ट्या वापरतो, त्यामुळे आपल्या गळ्याची पायपिंग छान येते आणि फिनिशिंग सुंदर येते. तर बंद बाजूला मी फक्त टीप देऊन घेतली आणि त्यानंतर बघा इथे 1.5 इंचाचं मार्जिन ठेवून 1.5 इंचापेक्षा कमी ठेवायचं आहे आपल्याला. इथे एकदम कमीत कमी मार्जिन घेत आपल्याला पट्टी ही गळ्याला जोडून घ्यायची आहे. किंवा जर तुम्हाला एवढी गळा रुंदी पसरट वगैरे वाटत असेल तर तुम्ही इथे डायरेक्ट ही अस्तर आणि कपडा जोडून घ्यायचं व त्यावरती आपण जसं नॉर्मल पायपिंग जोडतो तशी जोडून इथे तुम्ही बनवू शकता. अशा प्रकारे खूप छान अशी आपली पायपिंग त्या प्रकारे ही तयार होऊ शकते. इथे बघा, आता पायपिंग तयार करत करत आपल्याला व्यवस्थित आतला कपडा हा फोल्ड करत टीप देऊन घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे एकदम जे मार्जिन आहे आपलं ते आतमध्ये घालत त्यापासून आपल्याला छान अशी पायपिंग तयार होते आणि अशी कडक पायपिंग तयार होते. छान पलटी वगैरे अजिबात पडत नाहीत जर तुम्ही अशा प्रकारे पायपिंग केली तर. बघा, पाहू शकता तुम्ही छान एकदम फिनिशिंग सहित आपलं पायपिंग तयार होत आहे. पूर्ण गळ्यावरती आपल्याला अशाच प्रकारे पायपिंग करून घ्यायची आहे. चॅनलवर जर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला अजून भरपूर काही व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत. एकदम सोप्या पद्धतीचे ब्लाऊजचे डिझाईन, ब्लाऊजचे कटिंग, स्टिचिंग असे सर्व काही नऊवारी साड्या, ड्रेस, स्लीव्स डिझाईन, लटकन डिझाईन असे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी अपलोड करत आहे. आणि जर ते तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्या शेजारील बेल आयकॉनलाही क्लिक करून ठेवा सबस्क्राईब केल्यानंतर. त्यामुळे तुम्हाला जेव्हा मी व्हिडिओ टाकत जाईन तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळत जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. इथे पाहू शकता जशा प्रकारे मी कमरेला टीप दिले तशाच प्रकारे इथेही आपल्याला डबल टीप जर देऊन घेतली साईडने तर आतलं जे गळ्याचं मार्जिन असतं ते अजिबात बाहेर येत नाही आणि खूप छान असं आपलं हे तयार होतं. इथे पाहू शकता मी आता पूर्ण गळ्यावरती तशाच प्रकारे आपल्याला टीप देऊन घ्यायची आहे. बघा, झालं आपलं पूर्ण गळा. त्यानंतर बघा, ही डायमंड असणारी मध्ये स्टोनची लेस मी इथे घेतली गोल्डन कलरची, ती आपल्याला गळ्याला इथे जॉईन करून लेस ही आपल्या ब्लाउजला लावून घ्यायची. आणि ही डायमंडची लेस असल्यामुळे साडीवरही असे स्टोन आहेत ह्या ब्लाउजवरती, त्यामुळे खूप छान एकदम मॅचिंग असं होणार आहे. त्यामुळे मी या ब्लाउजला ही लेस घेतलेली आहे. खूप छान सावकाशपणे आपल्याला ही लेस लावायची पूर्ण गळ्यावरती. सगळीकडे आपल्याला थोडंसं मध्ये गॅप ठेवलेला आहे आपली पायपिंग आणि ह्या लेसच्या मध्ये. तर तुम्हीही तसंच ट्राय केलं कोणतीही इथे बघा आवडीनुसार तुमची लेस तुम्ही लावून घेऊ शकता. एकदम सिंपल गळ्यावरती छान असं आणि कमीत कमी वेळामध्ये ही डिझाईन आपली तयार होते ब्लाऊजची. त्यानंतर आपल्याला पुढे बघा डबल टीप देऊन घेतले आहे मी गळ्यावरती. पूर्ण गळ्यावरती डबल टीप दिल्यानंतर आपल्या ब्लाउजला लेस ही एकदम व्यवस्थित फिनिशिंग सहित आपली बसते, अजिबात हलत नाही. इथे पाहू शकता तुम्ही आपला ब्लाउज एकदम छान असा पायपिंग आणि छान अशी लेस असा तयार झालेला आहे. तर हा जर डिझाईन आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करून ठेवा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.